नमस्कार, मी उमेश देवकर, ई कृषकचा फाउंडर आहे आणि आता आपण उभे आहोत केळीच्या शेतामध्ये. हे जवळपास 3.5-4 एकरचा प्लॉट आहे. लागवड थंडीमध्ये केलेली आहे. 3 महिन्याच्या केळी झालेल्या, पण कंडिशन खूप चांगली आहे. एवढ्या थंडीच्या याच्यामध्ये एवढ्या चांगल्या केळी उभ्या करणं म्हणजे कौशल्य आहे. आणि हा केळीचा प्लॉट आहे आमचे मित्र विशाल चव्हाण यांचा. नमस्कार. नमस्कार. हे एक शेतकरी तर आहेत, पण उद्योजक पण आहेत आणि त्यांना अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये पिकं कशी आणायची याचा खूप नाद आहे. म्हणजे काहीतरी चॅलेंज घ्यायचा असं त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी असतं आणि त्यामुळे त्यांनी जवळपास 40 एकरच्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन असे प्लॉट उभे केलेले आहेत. आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. मी विशाल चव्हाण, ॲग्रोप्लस कृषी उद्योग आणि ॲग्रोप्लस फार्मर्स ग्रुप या माध्यमातून आपण इथे काम करत असतो. तर आपण या ठिकाणी 40 एकरवरती आमचं ग्रुप फार्मिंग आहे. याच्यामध्ये केळीची जी लागवड आहे आपण साधारणतः 1 नोव्हेंबर पासून तर 25 नोव्हेंबर पर्यंत केलेली आहे. जेणेकरून या ज्या केळी आहेत या हार्वेस्टिंगला सप्टेंबरमध्ये येतील. सप्टेंबरमध्ये गणपती वगैरे बरेचसे सण असतात. केळीला चांगले डिमांड असते, त्याप्रमाणे भाव पण असतात. आणि चिलिंगची जी समस्या आहे एक्सपोर्टमध्ये जी येते थंडीमध्ये, त्या समस्येच्या अगोदर आपल्या केळी हार्वेस्ट झालेल्या असेल वा मार्केटमध्ये जी महत्त्वाची डिमांड आहे गणपती सीझनची वगैरे, ती त्या हिशोबाने या केळीचे आपण लागवडीचं नियोजन केलेलं आहे. आता हे लागवडीचं नियोजन करत असताना थंडीमध्ये मेजर आता लागवडीपासून तर आतापर्यंत खूप चॅलेंजिंग गेलेलं आहे या सगळ्या गोष्टी करणं. झाडाची वाढ सुरुवातीच्या टप्प्यामध्ये झाड सेट होणं, या क्रिटिकल स्टेजमध्ये थंडी असल्या कारणाने आपल्याला तेवढी वाढ मिळाली नव्हती सुरुवातीला. पण आता थंडी कमी झाल्यापासून झाडांनी एकदम सुंदर ग्रेप घेऊन आपली जी काही ती अपेक्षित तुम्ही वाढ बघताय. आता तुम्ही मल्चिंग पण केलेलं आहे आणि परत इथं दुसरं एक जैविक मल्चिंग आहे. याचा काय उद्देश आहे तुमचा? हे जे मल्चिंग आपण केलं होतं हे थंडीपासून संरक्षण म्हणून केलं होतं. थंडीमध्ये जी काय वाढ आहे तो आपला जसा विषय झाला की क्रिटिकल स्टेजमध्ये आपण लागवड केली होती. कारण थंडी या पिकाला जास्त चालत नाही. याच्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण असतं. तर ते टेम्परेचर जर 10-12च्या खाली आलं तर आपल्याला एकदम झाडांना प्रॉब्लेम येतो. मुळ्या वगैरे सगळ्या ब्लॉक होतात. तर ते सॉइल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण हे मल्चिंग केलं होतं. आणि हा मध्ये जो आपण आत्ता केलेलं आहे आपण ते पाचटाचं जे मल्चिंग आहे ते आता कारखाने चालू झाल्यापासून मग पाचट आपलं अवेलेबल झालं, आपण पाचट टाकून घेतलं. याचा हे ऑर्गॅनिक कार्बन पाचट जे काय आहे आपण हे पाचट जमिनीचं जे सॉइल टेम्परेचर आहे ते पण मेंटेन होणार. प्लस जे गवत होतंय मध्ये जे तर ते गवत उगवण्यास पण अटकाव होतो. आणि प्लस याच्यामध्ये काय होतं हे कुजून जाणार. हे कुजल्यानंतर जमिनीतली आरोग्य वाढवण्यासाठी, जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी याची मदत होणार. याच्या नंतर खत तयार होणार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या काढ एक टाकले, ती जी आपण सरी ठेवली ती बाकी इंटरकल्चर ऑपरेशन करण्यासाठी ठेवलेली, जेणेकरून केळीमध्ये ज्या फवारण्या असतील किंवा जे औषध देणे, खत देणे त्या कामासाठी आपण तिकडची सरी वापरणार. ही तुडवली पण जाणार नाही. त्याच्यामुळे जी काय मुळ्यांची जी ग्रोथ आहे हे तर पाचटाखाली एकदम योग्य पद्धतीने होऊ शकते. आता तुम्ही नेहमी चॅलेंजिंग काहीतरी करायचा प्रयत्न करता, परंतु याच्यामध्ये खर्च वाढत असेल. मग खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्ही काय केले का? आता याच्यामध्ये ना चॅलेंजिंग आहे, खर्च पण आमचे वाढलेले आहेत. ही गोष्ट बरोबर आहे. पण हे चॅलेंज घेतल्यामुळे आपल्याला मार्केटचे जे टॉप चान्सेस आहेत, म्हणजे आम्हाला इथं मार्केटमध्ये जे काही केळीचं मार्केट आहे हे 25 ते 30 रुपये किलो प्लस असं अपेक्षित आहे. जे सप्टेंबरमध्ये होतं. सप्टेंबरमध्ये गणपतीची डिमांड असते, एक्सपोर्ट पण चालू असतं मोठ्या प्रमाणावरती. बाकी जे सण आहेत आपले जे हे बऱ्यापैकी सप्टेंबरमध्ये असतात. तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एकदम योग्य वेळेमध्ये जिथे मार्केटची डिमांड एकदम टॉपला असणार आहे त्यावेळी आपल्या केळी एकदम एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये हार्वेस्टिंगला असेल. याच्यामध्ये आपण ज्या प्रॅक्टिसेस वगैरे वापरतो ह्या जेणेकरून हेल्दी फूडच्या हिशोबाने ज्याचे रेसिड्यू राहणार नाही, ते आपला जो फवारणीचा वगैरे जो पॅटर्न आहे हा पण एक रेसिड्यू फ्री फार्मिंगच्या हिशोबाने असतो आमचा. आता एकदम ऑर्गॅनिक फार्मिंगकडे शिफ्ट होणं थोडंसं अवघड आहे किंवा त्याच्यामध्ये उत्पन्न खूप घटू शकतं. त्याच्यामुळं आपण काय करतोय तर ऑर्गॅनिक फार्मिंगच्या पॅरलल आपल्याकडे शिफ्ट होताना त्याच्या अगोदरची जी फेज आहे आपण की बाबा रेसिड्यू फ्री आपण फार्म जे कंझ्युमर आहे आपला, तर त्यांना आपण रेसिड्यू फ्री देण्यासाठी बाकी भाजीपाल्यामध्ये पण आपण त्या हिशोबाने प्रयत्न करतो. आता हे झालं तुमच्या पिकांबद्दल, परंतु तुमचं खत औषधांचं पण दुकान आहे. तर शेतकऱ्यांना खर्च कमी कसे राहावेत किंवा ते जे काही प्रॅक्टिसेस घेतात, म्हणजे नॉर्मल टोमॅटो आहे, भेंडी आहे, फ्लावर आहे, तर याच्यामध्ये फवारण्या घेत असतात, खतं टाकत असतात शेतकरी. पण त्यांच्याकडे कधी हिशोब राहत नाही की मी किती खर्च केला आणि मला अपेक्षित उत्पन्न काय आहे, याचा कधी ताळमेळ राहत नाही. कारण की बाजारभाव ठरलेले नसतात. तर याच्यासाठी तुम्ही काही काम करताय का? हो, त्याच्यासाठी आपण असं काम चालू केलेलं आहे आता. काय होतं जनरली शेतकरी शेतीमध्ये पैसे टाकत असतो
पैसे टाकताना पण त्याचं रेकॉर्ड राहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतीतून उत्पन्न पण मिळतं. तर काही पिकं मार्केटचे ज्यावेळी चान्स मिळतो त्यावेळी उत्पन्न पण मिळतं, पण तो खर्च होताना पण आपल्याकडे त्याचे ट्रॅक राहत नाही. कधी कधी काय होतं, आपण शेतीतून उत्पन्न मिळतं, आपण इकडं बाकी का कुठंतरी खर्च करून बसलेलो असतो आणि मग आपण शेवटला म्हणतो की नाही बाबा, शेतीत आपल्याला नफा नाही झाला. ऍक्च्युली शेतीने नफा दिलेला असतो, तो आपल्याला लक्षात येत नाही. किंवा काही अनावश्यक खर्च आहेत की जे खर्च व्हायला नको होते शेतीमध्ये सुद्धा. काही फवारण्या असतील किंवा काही, तर आपला खर्च कुठं किती झाला हे ट्रॅक करण्यासाठी आपण एक ऍप्लिकेशन लॉन्च करतोय लवकरच, ॲग्रोप्लस नावाने. तर ॲग्रोप्लस ERP हे जे ऍप्लिकेशन, याच्यामध्ये तुम्ही शेतीचे खर्च ट्रॅक करू शकता. तर मग शेतीचे खर्च म्हणजे काय, समजा त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉट वाईज प्लस प्लस कुणाकडून मटेरियल आणलं त्याचे डिटेल्स वगैरे सगळे फिल केल्यानंतर तुम्हाला ते ह्या पिकाचा किती खर्च झाला आणि त्याच्या ज्यावेळेस माल विकला जाणार त्याच्या एंट्री जर तुम्ही व्यवस्थित प्रॉपर केल्या, तर तुमचं अकाउंटिंग प्लस तुमचं क्रॉप वाईज कॉस्टिंग, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर एकदम डायनॅमिक रिपोर्टमध्ये मांडल्या जातील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीचा नफा तोटा जो एक बिझनेस म्हणून आपण ज्यावेळी बघतो शेतीकडं, तर त्या हिशोबाने तुम्हाला एक बिझनेस वाईज प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मिळणार सगळ्या तुमच्या शेतीचं पण. आणि त्याच्यामध्ये परत आतमध्ये जाऊन तुम्ही पिका वाईज किती खर्च झाला, मग केळी पिकामध्ये समजा तुमचा स्प्रेइंगला किती खर्च झाला, फर्टिगेशनला किती खर्च झाला, कल्चर प्रॅक्टिसेसला किती खर्च झाला, लेबरला किती खर्च झाला, ट्रॅक्टरच्या वैतीला किती खर्च झाला, हे सगळं डिटेल तुमच्या समोर असणार. मग त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की बाबा याच्यामध्ये आपलं कुठं कॉस्टिंग जास्त गेलंय, वैतीत जास्त गेलंय, काय काय आपण त्याच्यामध्ये खर्च टाळू शकत होतो, हे तुम्ही तुमच्या पुढील पीक करताना त्या गोष्टी तुम्ही सुधारून घेऊ शकता. बरं, आता हे झालं ठीक आहे, तुम्ही ऍप्लिकेशन डेव्हलप करताय, पण हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी फ्री असेल की विकत घ्यावं लागेल? हे आता माझी स्वतःची 100 एकरवरती मी शेती करतो, तर मी हे माझ्यासाठी बनवलं ऍक्च्युली. तर हे बनवत असताना आता जी माझी खर्च जायचा तो गेलेलाच आहे. आता हे बाकी शेतकऱ्यांसाठी आपण फ्रीमध्ये मोफत उपलब्ध करून देणार आहे. प्ले स्टोअर वरती टाकून, प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात आणि वापरू शकतात. अरे, खूप चांगलं सामाजिक काम करताय तुम्ही. शेतकऱ्यांसाठी सरकार किंवा इतर कोणी भरपूर काही योजना दाखवतं, ते हा. शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचतं माहिती नाही, पण मला खात्री आहे की शेतकऱ्याला एका ॲप मिळालं आणि त्याने जर त्याचा वापर केला तर खरंच त्याला त्याचा खर्च ताळेबंद म्हणजे सांगता येईल किंवा मांडता येईल आणि त्याच्यातून त्याला नफा कमवायचा कसा हे थोडंफार शिकता येईल. हो. तर धन्यवाद, तुम्ही आज खूप वेळ दिलात आम्हाला आणि माहिती दिली याबद्दल. चालतंय. परत एकदा अशाच एखाद्या शेतकऱ्याच्या क्रिएटिव्ह पिकामध्ये आपण भेटूया. धन्यवाद.